तर मित्रांनो नमस्कार, मी अमित कदम पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आनंद यादी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आलो आहोत ते वापी आणि दीव दमन साईडचे 5-6 किल्ले करायला। भुईकोट छोटेसेच किल्ले आहेत ते, एका दिवसात 5 ते 6 किल्ले होतात। तर ते कोणते कोणते किल्ले आहेत? एक पारनेरचा किल्ला, पारडी किल्ला, अर्जुनगड, इंद्रगड, मोठी दमन आणि नानी दमन असे 6 किल्ले आजच्या दिवसात करायचा आमचा प्लॅन आहे, नियोजन आहे। तर बघूया कसं जमतंय। हा एवढंच आहे की जर स्वतःची गाडी असेल तर हे सोपे पडतात एका दिवसात करायला, नाहीतर पब्लिक ट्रान्सपोर्टनेही इथे कसं पोहोचावं त्याची सगळी माहिती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच। गुजरात राज्यातलं वापी हे जे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन आहे, तिथून हे सगळे जवळ पडतात। तर आम्ही तर आमच्या खाजगी वाहनानेच हे सगळे करणार आहोत। माझ्याबरोबर अजून 2 माझे मित्र आहेत, ते आता मला येत आहेत। आम्हाला जिथे भेटायचे तिथे मी पोहोचलोय। माझे 2 मित्र आता येत आहेत, तर ते भेटल्यानंतर आम्ही नाश्ता करून मग आमचा पुढचा प्रवास चालू करणार आहोत। तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत ते आजच्या पहिल्या किल्ल्याला। पहिला किल्ला पारनेर किल्ला। पारनेर किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गाडी येते। ग्रामपंचायत आहे पण खूप तुम्ही मागे बघू शकता, खूप चांगला एरिया आहे। मागे इथे ही अतुल म्हणून कंपनी आहे, खूप फेमस स्पेअर्स पार्टची कंपनी आहे। इथे गाडी लावायला रस्त्यावरच गाडी लावायला जागा आहे आणि इथून समोरूनच हा जो रस्ता जातोय समोरून तोच रस्ता पारनेर किल्ल्याला जातोय। तर ते वरती मंदिर असल्यामुळे खूप भाविक जात असतात। आता आपण पण जाऊया। समोरचा रस्ता वरपर्यंत जातो। कितना टाइम लगता है ऊपर जाने को? 15 मिनट। धन्यवाद। बाईक असेल तर बाईक वरपर्यंत जाते, कार वरती जाऊन नाही देत। कार खालीच पार्क करायला लागते आणि मग तिथून 10-15 मिनिटं वरती चालत जायला लागतंय। बाईक असेल तर बाईक इथपर्यंत येत आहेत आणि त्याच्या पुढे आता पायऱ्या आहेत। त्या पायऱ्या एक 10-15 मिनिटाचं परत पायऱ्या चढून जायचं आहे। तिथे उसाचा रस वगैरे सगळं मिळतं। पायऱ्या 5 ते 10 मिनिटात चढलं आपण जवळपास येऊन पोहोचलोय वरती। आपल्याला दिसते तटबंदी वरती। आता हे मंदिर असल्यामुळे खूप भाविक जात असतात पारनेरा किल्ल्यावर। 10 ते 15 मिनिटात आपण ही तटबंदी फोडून जी वाट केली आहे पायऱ्यांची तिथे पोहोचलो। पण तिकडे न जाता त्याच्या अगोदर उजवीकडे छोटीशी पायवाट आहे, तिथून आपण गेलो तर आपल्याला किल्ल्याचं प्रवेशद्वार लागतं। इथून ही तटबंदी फोडून वाट केली आहे आणि इथून किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे। तर आपण आता तिकडून जाऊया। जी पायऱ्यांची वाटे इथून तटबंदी फोडून येते। किल्ल्याची
किल्ल्याची तटबंदी. किल्ल्यावरच कालिका मातेचं मंदिर आहे. तर मंदिरात आता गर्दी आहे, त्याच्यामुळे तिथूनच आता आम्ही पहिले बाजूनेच पाठीमागूनच बाले किल्ल्याला जायच्या पायऱ्या आहेत. बाले किल्ल्यावर जातोय पहिले. बाले किल्ल्याची तटबंदी. पण चालू होते पारनेर दुर्गाच्या बाले किल्ल्यावर. पूर्ण किल्ला हा विटांमध्ये बांधून काढलेला आहे. खोली आहे. मागे बघू शकतो अजून खोली आहे. बाले किल्ल्यावर तिथे पाण्याच्या टाक्या बनवल्यात काही वरती. बाले किल्ल्यावर तिकडे काही पाण्याच्या टाक्या बनवल्यात. त्या आजूबाजूच्या प्रदेशात हाच एवढा मोठा डोंगर आहे, त्याच्यामुळे तिथून त्या काळात खूप मोठ्या प्रदेशावर नजर ठेवता येत असेल. बघू शकता इथून खूप मोठा प्रदेश दिसतोय. दाखवतो एकदा. तिकडे दिसते ती पार नदी आणि संपूर्ण प्रदेश खाली किल्ल्याचे अवशेष आता अजूनही. खूप मोठा प्रदेश इथून दिसतोय. तिथे खालती पण या किल्ल्या पण दाखवणाऱ्या पाण्याच्या टाक्या बघू शकतो. ही एक इथे आणि हा बोल जो जातो तिथे लाईनी 3-4 अजून आहेत पाण्याच्या टाक्या. आता त्या सगळ्या सिमेंट कॉन्क्रिटीकरण करून सगळ्या हे झाल्यात, आधुनिकीकरण केले. किल्ल्यावर असणारं अजून एक मंदिर, हनुमानाचं मंदिर. गडावर असणारा हा दर्गा, एक दर्गा आहे. हा दर्गा हा गडाचा दुसरा दरवाजा, दुसऱ्या साईडचा. आता सगळं कॉन्क्रिटीकरण केल्यामुळे त्याचं जुने पण हरवले. पीर बघून आलोय आणि आता परत कालिका माता मंदिराकडे चाललोय खालतून. मग अशी आपण इथून वरतून आलो होतो आणि आता इथून खालतून चाललोय. हा ब्रिज आहे, ब्रिज बांधलाय बंद केले. हनुमान मंदिराकडून कालिका माता मंदिराकडे जाण्यासाठी ब्रिज आहे सिमेंटचा. आणि त्याच्या बाजूलाच पाण्याच्या टाक्या आहेत. पाण्याच्या टाक्या. बुरुज आहे, बुरुज आहे. तटबंदी.
बुरुज आहे सपाटी, तटबंदी. तर आता गडाला फिरून परत आम्ही चंडिका मातेच्या मंदिराजवळ आलोय. मंदिरात खूप गर्दी आहे, त्यामुळे दर्शन घ्यायला काय थांबत नाही. या मंदिरात पोचल्यावरच आपली पारनेर किल्ल्याची पारनेर किल्ला फिरून होतो. एक 15-20 मिनिटं, जास्तीत अर्ध्या तासात किल्ला फिरून होतो. पूर्ण कॉन्क्रिटीकरण केलं, त्यामुळे किल्ला थोडाफारच राहिलाय. तर मित्रांनो, आता आपण आलोय आपल्या आजच्या दुसऱ्या किल्ल्यावर, पारडी किल्ला. पारनेर किल्ल्यापासून जवळपास 5-6 किलोमीटर अंतरावरच आहे आणि मेन शहरातच आहे वसलेला किल्ला. बेसपर्यंत तरी गाडी आली आहे. आता इथून बघूया कुठे रस्ता आहे. इथूनच आम्ही आता विचारतोय कुठून रस्ता आहे. तो कदाचित हाच रस्ता आहे. तर हे इथे पोस्ट ऑफिस आहे किल्ला पारडीचं, आणि पोस्टाच्या बाजूलाच हा किल्ला आहे. किल्ल्याच्या सुरुवातीला शिवाजी महाराजांचा पुतळा लावलाय. छोटासा किल्ला आहे, 2 मिनिटातच भुईकोट प्रकाराचाच किल्ला आहे. सुरुवातीला शिवाजी महाराजांचा पुतळा लावलेला आहे. किल्ल्यावर आल्या आल्या आपल्याला हा मोठा भव्य असा बुरुज दिसतोय, पूर्ण झाडाने वेढलेला. वरती आल्या आल्या एक दर्गा लागतोय परत. बुरुज आहे, मोठा बुरुज. इथे काही अवशेष आहेत आणि हा दर्गा आहे. दर्ग्याच्या वरती झाल्यावर अजून काही अवशेष दिसतात किल्ल्याचे. आता पूर्ण झाडीने झालेले. इथेही काही अवशेष आहेत. हा भला मोठा वाडा सदृश्य काही अवशेष आहेत. झाडाने आता त्याला पूर्ण व्यापलंय. एक दुर्दैवाची गोष्ट नमूद करायची म्हणजे इकडचे लोक आता किल्ल्याला पिकनिक स्पॉट सारखा यूज करतायत. इथेही काही वास्तूचे अवशेष आहेत. त्याच्यावर पूर्ण झाडाने आता कब्जा केलाय. पुढे गार्डन असं बनवलंय. इथेही गार्डन बनवले, पण आता तेही खराब झाले सगळं. गडावर कदाचित आता वॉटर ट्रीटमेंट प्लांट पण बनवलाय नगरपालिकेने. काही अवशेष आहेत. छोटासा किल्ला आहे, 10-15 मिनिटं पण खूप झाली फिरण्यासाठी. आणि इथे सगळं हे दर्ग्याचं काम आणि
छोटासा किल्ला आम्ही बघून झालाय लगेच. आता आम्ही लगेचच तिसऱ्या किल्ल्याकडे जातोय. तर मित्रांनो, आजच्या दिवसातला तिसरा किल्ला अर्जुनगड पारडी किल्ल्यापासून एक 9-10 किलोमीटर अंतरावर आहे. पाठीमागे टेकडीवर तिथे तो अर्जुनगड आहे. पायथ्यापासून एक 10 मिनिटात आपण तिकडे पोहोचतो. तर चला मग आता अर्जुनगडावर जाऊया. इथे दर्गा आहे. दर्ग्याच्या बाजूने सीजी वाट जाते, ती अर्जुनगडावर जाते. वरपर्यंत पायऱ्या आहेत. आपल्याला खालतूनच दिसतो अर्जुनगड. तो बघा, छोटेसा खनिज किल्ला आहे. 10 मिनिटाचा ट्रेक आहे. आता अर्जुनगडावर जाऊया. सुरुवातीची वाट अशी भरवस्तीतून जाते. वस्तीतूनच लगेच त्या सिमेंटने बांधलेल्या पायऱ्या लागतात. त्या चढून अर्जुनगडावर पोहोचतो. अर्जुनगडावर जाण्यासाठी त्या पायऱ्या चढून जाव्या लागतात. गड चढायला सुरुवात केल्यावरच इथे एक आताच्या काळात बांधलेलं साईबाबांचं मंदिर आहे. तिथे आता लगेच किल्ल्याची तटबंदी, पहिला बुरुज दिसायला लागलाय. ह्या पायऱ्या इथून सुरू झाल्या आणि त्या अशा वरती जातात. उजवीकडे अजून एक छोटंसं मंदिर लागलंय. मातेचं मंदिर आहे. एक 5 मिनिटच चढल्यावर, पायऱ्या चढल्यावर या पहिला बुरुज लागलाय. उद्ध्वस्त अवस्थेतला तटबंदी आहे थोडीफार शिल्लक. तिकडे दुसरा बुरुज पण लांबवर दिसतोय उजवीकडे. किल्ल्यावर चढताना उजवीकडचा बुरुज आणि तो तिकडे डावीकडचा बुरुज. आता फक्त त्याचा खालचाच भाग बाकी आहे. वरचा भाग पूर्ण उद्ध्वस्त झालाय आणि वरती किल्ल्याची किंवा बाले किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज दिसतात आपल्याला. पायथ्यापासून चालू करून एक 5 ते 10 मिनिटच पायऱ्या चढून आलो की आपण येऊन पोहोचतो ते अर्जुनगडाच्या या उद्ध्वस्त प्रवेशद्वारावर. आता इथे घंटा लावली आहे. आतमध्ये मंदिर आहे एक. तिथे आता काही बांधकाम केलं, चालू केले कदाचित. आधुनिक पूर्ण तटबंदीचे बुरुज आणि तटबंदीचे अवशेष आपण बघू शकतो. हे सगळं आधुनिक बांधकाम आहे. त्याच्या पाठीमागे जुन्या तटबंदीचे अवशेष आहेत अजून. इथे डाव्या साईडला ही बुरुजाचे अवशेष बघू शकतो. आणि हे जसं मी बोललो इथे मंदिर आहे, महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. त्यामुळे पायऱ्या बनवलेल्या आहेत. आता चैत्र नवरात्रोत्सव चालू आहे त्यामुळे इथे होमहवन केलेला पण दिसतं आपल्याला. छोटे खनिज किल्ला आहे. तटबंदी अजून बरीचशी मोठ्या प्रमाणात शाबूत दिसत. छोटे खनिज किल्ला आहे पण तटबंदीने बुरुज थोडेफार तरी शाबूत दिसत आहेत. अजूनपर्यंत बघायला मिळत आहेत. पण अजून आपण जे काही किल्ले केलेत म्हणजे पारनेरचा किल्ला आणि आता हा अर्जुनगड, हे दोन्हीकडे मातेचं मंदिर असल्यामुळे लोकांचा राबता अजूनही किल्ल्यांवर आहे. मातेच्या मंदिरात येण्यासाठी
इथे अर्जुन किल्ल्यावर ही बाजूला नदी दिसते. बुरुजावर आता आपण उभे येते का इथून नदीवर नजर ठेवतो असावेत. बुरुजाच्या बाजूला दुसरा पण बुरुज आहे. हे इथे मंदिर, सलग अशी तटबंदी, त्याच्या बाजूलाच बुरुज आहे. हा एक बुरुज आणि तो बुरुज आता तिच्या अगोदर पण केलं होतं तो. तर अर्जुनगड किल्ला छोटासाच आहे. मी जे दाखवले तेवढेच तटबंदीचे अवशेष, बुरुजाचे अवशेष आहेत. आणि आता आपण हा तिसरा किल्ला एक पूर्ण झालाय उत्तराला घेतो. इथून आम्ही आता चाललोय नानी दमन आणि मोठी दमन या किल्ल्यावर. हे मातेचं मंदिर एकदा दाखवतो किल्ल्यावर येते. आणि मंदिराच्या बाजूलाच एक छोटीशी विहीर आहे. छोटी नाही, मोठी विहीर आहे. तेच आपला अर्जुनगड पूर्ण झालाय. आपण पुढच्या किल्ल्यावर जाऊया. तर मित्रांनो, दुपारनंतर जेवण वगैरे आता आजच्या दिवसातला चौथा किल्ला नाणी दमन किल्ला या किल्ल्यावर आलोय. देवका बीचच्या अगदी बाजूलाच आहे. देवका बीच जिथे संपतो तिकडेच आहे. नाणी दमन या साईडला आहे आणि त्याच्या बाजूलाच मोठी दमन किल्ला आहे. तर पहिले आम्ही आता नाणी दमन किल्ल्यावर चाललोय. ती तटबंदी किती मोठी आहे आणि या दोन्ही किल्ल्यांवर पर्यंत गाडी येते कायद्यापर्यंत. त्यामुळे ब्रेक वगैरे असं काही नाहीये. आणि देवका बीच वगैरे पण खूप चांगला आहे दमनचा फिरण्यासाठी. किल्ल्याचा प्रवेशद्वार खूप सुंदर आहे, दाखवतो. खूप भव्य असं प्रवेशद्वार आहे आणि तिथे पोर्तुगीज भाषेतले काही शिलालेख आहेत कोरलेले. हे आता लावलेले प्रवेशद्वार आणि इथे प्रवेशद्वार आल्या आल्या पहारेकऱ्यांची खोली वगैरे दिसते. दुर्दैवाने हे सगळे किल्ले आता पिकनिक स्पॉट सारखे झालेले आहेत. नाणी दमन किल्ल्यावर आता पोरं क्रिकेट खेळत आहेत. समोर चर्च वगैरे आहे. तर पहिले प्रवेशद्वारातून इथून आतमध्ये आल्या आल्या उजवीकडेच बुरुजावर जायला वाट आहे. जातोय आपण आता. किल्ल्यामध्येच ख्रिश्चन दफनभूमी पण आहे. बुरुजावर आल्यावर हा प्रवेशद्वाराच्या वरती जो बुरुज आहे त्या बुरुजावर आपण आलोय आता. ही तटबंदी पूर्ण नाणी दमन किल्ल्याची. हा कॅप्सूल बुरुज नाणी दमन किल्ल्यावर असलेला पोर्तुगीज बांधणीचं वैशिष्ट्य. खाली सगळे चर्च वगैरे आहेत आणि ही दफनभूमी आहे. की ही जी तटबंदी आहे त्या तटबंदीवरनं फिरण्यासाठी वाट आहे. त्याच वाटेवरनं कुठला किल्ला बघायचा.
तटबंदीवर ठिकठिकाणी जंग्या केलेल्या आहेत मारहाण करण्यासाठी. कदाचित चर्च असावा. अजून एक कॅप्सूल बुरुज दिसतोय. सिमेंटीकरण करून सिमेंट लावून पूर्ण किल्ला डागडुजीत केलाय, पण त्याचं पुरातत्व वैशिष्ट्य आता संपलंय. त्यामुळेच खाली उतरायचंय. हा वस्तूंची वास्तू दिसत होती, आता त्याच्यातून उतरतोय खाली. चर्च असावं त्यावेळेचं हे. आताच आपण तिथून आलो आणि ही वास्तू बघितली खाली, आणि आता आपण चाललोय पुढे. आता ही तटबंदीवरनं वाट आहे, तिथून पुढे चाललोय. समोर जो दिसतोय तो मोठी दमन किल्ला. त्याच्यामध्ये जी आहे ती दमनगंगा नदी समुद्राला मिळते. थोडस चालल्यावर हा अजून एक बुरुज आलाय. ते परत एक कॅप्सूल बुरुज आणि चौकोनी बुरुज. हा बुरुज बघून परत इथे दरवाजा आहे डावीकडे, तिथून परत दुसरा खाली उतरून सीधा त्या गडाला एक पूर्ण फेरी मारून होते तटबंदीवरनं. मग अशी आपण त्या तिकडे होतो, तो तिथे दिसतोय तो प्रवेशद्वार. मध्ये हा ग्राउंड आहे, हा चर्च आहे, तिथे दफनभूमी आहे, तिथे ती रूम होती. हा पूर्ण असा तिथून तटबंदीवरनं पूर्ण गडाला फेरी मारता येते, तिथपर्यंत जाता येतं. नानी दमन नावाप्रमाणेच, नानी म्हणजे लहान दमन, दफनभूमी इथे आहे. इथे चर्च आहे, हे सगळं चर्चच आहे. नानी दमन तर चर्च आहे, ही दफनभूमी आहे. नानी दमन किल्ला नावाप्रमाणेच, नानी म्हणजे लहान दमन, लहान किल्ला आहे. आणि त्याच्या समोर मोठी दमन आहे, तो तिकडे दिसतोय, तो मोठी दमन म्हणजे मोठा किल्ला. आता आपण तिकडे जातोय, आपल्या दिवसातला हा तो 5वा किल्ला. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलोय ते आजच्या 5व्या किल्ल्यावर, म्हणजेच मोठी दमन किल्ल्यावर. आता हा किल्ल्यामध्ये खूप वस्ती वगैरे आहे, चर्च वगैरे आहे. तर किती काय दाखवता येईल माहिती नाही, बघतो. जेवढं जास्तीत जास्त दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण सर्वात पहिले इथे हे जे चर्च आहे, ते खूप फेमस चर्च आहे, खूप पुरातन असं चर्च आहे. सर्वात पहिले ते बघूया. मोठी दमन किल्ल्यामध्ये हा चर्च बघण्यासारखा आहे, खूप जुना आहे. आतमध्ये शूटिंग करायला परमिशन नाहीये, त्यामुळे शूटिंग नाही करू. आपण बाहेरूनच शूटिंग करू शकतो, बाहेरूनच व्हिडिओग्राफी करू शकतो. पण इथली जी घरं वगैरे सगळी जुन्या स्टाईलची आहेत, बघण्यासारखी आहेत. पहिले चर्च दाखवतो बाहेरून जरा.
चर्चच्या समोर असलेली घरं. चर्च पासून थोडाच पुढे चालत आल्यावर इथे 2 तोफा ठेवलेल्या आहेत तोफगाड्यावर. ही एक आणि त्याच्या समोर एक ही. आणि इथे तोफेच्या पाठी तोफेचे गोळे पण ठेवलेत. ते आता दाखवता येतील की नाही माहिती नाही, तिथपर्यंत जाता येत नाहीये. बघतो मी कॅमेरा पुढे करून दाखवता येतात का. इथे पण आहे गव्हर्नमेंट जे हाऊस आहे, गव्हर्नमेंट हाऊसच्या इथे. पुढे चालत गेल्यावर एक परत प्रवेशद्वार दिसतंय आणि तटबंदी आहे. बघूया आता त्याच्यावर जाता येतं का. किल्ल्यामध्ये जे कोर्ट आहे त्याचं गेट. मोठी दमन किल्ल्यामध्ये ऍक्च्युली गाड्या येतात, त्यामुळे पूर्ण रस्त्यावर गाड्या फिरत असतात. ही वरती तटबंदी, हा गेट आहे, कॅप्सूल बुरुज आहे, पूर्ण ही तटबंदी आहे. तिथे जायला बंदी आहे, म्हणजे बंदच केलंय, रस्ता बंद केलेला आहे, रस्ता बंद केलेला आहे. वरती चढता येत नाहीये. खालतून जेवढं बघता येते तेवढं आम्ही बघतोय. पूर्ण तटबंदी अशी लांब पर्यंत गेलेली आहे. दुसऱ्या दरवाजा बाहेर किल्ल्याची माहिती लिहिलेली आहे. हा इथे दुसरा दरवाजा, त्याच्यावरही काही पोर्तुगीज भाषेत लिहिलेले शिलालेख आहेत. दमन किल्ला एवढाच असंच फिरून होतो, बाकीचं सगळीकडे जायला बंदी आहे. त्यामुळे आता हा दिवसातला 5वा किल्ला झालाय आणि आता दिवसाच्या शेवटच्या किल्ल्यावर जायचंय. बघूया किती वेळ लागतो आणि कधी पूर्ण होतो ते. तर मित्रांनो, आजचा आपला शेवटचा किल्ला इंद्रगड. या किल्ल्यापर्यंत गाडी येते डायरेक्ट वरपर्यंत. इथे काहीतरी फंक्शन असल्यामुळे हे टाकलंय, मंडप टाकलाय, पण त्याच्या पाठीमागेच तटबंदी आहे इंद्रगड किल्ल्याची. आपल्या आजच्या दिवसातल्या शेवटच्या किल्ल्यावर जाऊया, इंद्रगड किल्ल्यावर. साईडवर तर सगळीकडे लिहिलंय आहे किल्ल्याला ट्रेकिंगला अर्धा तास लागतो, पण आता कदाचित हा नवीन रोड झालाय. हा जो रोड झालाय तो पूर्ण किल्ल्यापर्यंत येतो. गाडी 4 व्हीलर 2 व्हीलर दोन्ही येतात आणि डायरेक्ट तुम्ही किल्ल्यापर्यंतच्या तटबंदीपर्यंतच पोहोचता. आता या
मंडपामुळे काही जास्त दाखवता नाही ना, पण त्या मंडपाच्या पाठीमागेच तटबंदी आहे, तिथून बाजूनेच किल्ल्यावर जायला वाट आहे. तटबंदी भव्य आहे, पाठीमागूनच ओके किल्ल्याचा दरवाजा आहे कदाचित. तुटलेली तटबंदी किंवा दरवाजा आहे, मुख्य दरवाजा आहे की नाही माहिती नाही, पण ह्या दरवाज्यातूनच आता किल्ल्यात प्रवेश करतोय. हा बुरुज आहे, इथे मक्कम अशी तटबंदी आहे. तिथे कदाचित चोर दरवाजा आहे. हो, चोर दरवाजाची वाट आहे. चला किल्ल्यात जाऊया आता. दरवाज्यातून आल्या आल्याच इथे पहारेकरांच्या देवड्या दिसत आहेत दोन्ही साईडला. गडावर खूप झाडी माजली आहे सध्या. ते पूर्ण तटबंदी, त्याच्यात खोल्या आहेत, कदाचित काही घरांचे अवशेष, काही वाड्यांचे अवशेष दिसत आहेत. पाण्याच्या काही टाक्या आहेत इथे. पाणी पिण्याचं नाहीये, खराब झालंय. तर तिथे एक बुरुज आहे, तिथे दरवाजा दिसतोय, इथे एक दरवाजा दिसतोय, इथे पण एक दरवाजा दिसतोय झाडीमध्ये. या तटबंदीच्या खोल्यात कदाचित. तिथे वरती बुरुजावर जायला वाट आहे. चला बुरुजावर जाऊया आता. या बुरुजावरनं पूर्ण किल्ला, हा छोटेखानी पूर्ण किल्ला दृष्टिक्षेपात येतोय. किल्ल्यावरनं समोर समुद्राचं खूप सुंदर दृश्य दिसते. तर या किल्ल्यावर पण खूप झाडी माजल्यामुळे आम्ही तटबंदीवरनच फिरण्याचा निर्णय घेतलाय. तटबंदीवरनं फिरूया, एक राऊंड मारूया, जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊन बघूया. खालतून जी वाड्याचे अवशेष दिसले, तो भव्य असा वाडा आहे. बुरुज हा इथे असलेला एक गोल बुरुज पूर्ण. आता इथे टाकी बांधली आहे बुरुज, आणि आता इथून खाली उतरतोय आम्ही. खाली उतरतो आपण. हलेला झाड मला हे बघतोय
आणि मित्रांनो, अशा प्रकारे इंद्रगड हा छोटासा किल्ला बघून आजची आपली 6व्या किल्ल्याची भटकंती पूर्ण झाली आहे. आज आपण 6 किल्ले वापी दमण भागातले जे शिवरायांच्या सुरस्वारीमध्ये त्यांचं काही ना काही योगदान होतं ते किल्ले, शिवाजी महाराजांनी काही बांधलेले किल्ले, हे किल्ले आपण आज फिरलो. त्याची भटकंती पूर्ण झाली. आता आम्ही परतीचा प्रवास सुरू करतोय. तर पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन किल्ल्यासकट, नवीन भटकंतीसकट. तर चॅनलला जरूर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा.